हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। जन्माद्यस्य तन्मयादितरदस्य चारधीश्व विज्ञेश्वराट तेनी ब्रह्महृदयादिकवये मिहन्ति सूर्यान् तेजो वारि मृदां यथा विनिमय यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाई करून आले आणि देवाने सांगितलं की सुईच्या टोकावर बसले एवढी सुद्धा जमीन त्या ठिकाणी युद्धाशिवाय भेटणार नाही, युद्ध अटळ झालं. एक वेळचा प्रसंग आहे. धृतराष्ट्र एकटा बसलेला आहे. धृतराष्ट्र हा वरून जसा आंधळा आहे तसा आतूनही पुत्रस्नेहानं आंधळा आहे. पुत्रस्नेही मोहित, पुत्रस्नेहानं मोहित झालेला आहे.
बसलेला धृतराष्ट्र एकदा विदुर काका आले. आणि विदुर काका धृतराष्ट्राला उपदेश करतात की अरे धृतराष्ट्र, तू माझा भाऊ आहे म्हणून मी तुला समजावून सांगतो, कौरवाला किती अन्याय करतो. अरे दुर्योधन दुष्ट आहे तुला माहित असूनही तू त्याची पाठराखण करतो, बरोबर नाही. पांडवाचं राज्य पांडवांना देऊन टाक. विदुर काका ज्यावेळी धृतराष्ट्राला असं बोलतात त्यावेळी दुर्योधन आणि शकुनी हे ऐकतो. दुर्योधनाला राग येतो. दुर्योधन त्या ठिकाणी आपल्या सेवकाला सांगतो की या दासी पुत्राला आताच्या आता माझ्या राजवाड्याच्या बाहेर काढा. विदुर काकाना आपला धनुष्यबाण हात दुर्योधनाच्या राजमहालावर त्या द्वारावर ठेवला. विदुर काका वनाच्या दिशेने निघाले. ज्या दिवशी विदुर काका वनाच्या दिशेने निघतात, दुर्योधनाचा त्याग करतात, तिथून दुर्योधनाच्या अधोगतीला सुरुवात होते. लक्षात ठेवा, साधूच्या चरणाला धरून राहाल तोपर्यंत बरं आहे. साधू चरणापासून बाजूला गेले की अकल्याणच आहे. उद्धारच नाही तुमचा. उद्धाराला दुसरी जागा आहे कोणती मग तुमच्याकडे? उद्धाराशी ठाव नाही भाग्य येना आणि विन्मुख चरणा संतांचे. जो संत चरणाला विन्मुख झाला त्याचा उद्धाराला दुसरं ठाव सांगायला कोणता आहे? नाही आहे. दुर्योधनाचं कल्याण ठेव. विदुर काका निघाले ते डायरेक्ट यमुनेच्या तटाकावर आले. आणि तिथं उद्धवाची आणि विदुरांची भेट झाली. उद्धवानी विदुराला लीला सांगितल्या देवांच्या. बाललीलांचं वर्णन आणि लीला सांगत असताना देव स्वधामाला गेले हेही उद्धव सांगतात विदुराला. उद्धव म्हणतात की मला ज्ञान सांगितलं होतं देवाने. विदुर म्हणले मला ज्ञान सांगा. मग तू हे ज्ञान मी नाही तुम्हाला सांगणार का? ज्या वेळेस मला ज्ञान सांगितलं त्यावेळेस तिथं मैत्रेय होते. मैत्रेय ऋषीला सांगितलं की तुम्ही विदुराला ज्ञान सांगा. ते मैत्रेय ऋषी तुम्हाला ज्ञान सांगितले. गंगेच्या तीरावर आल्यानंतर तिथून विदुर काका गंगेच्या तीरावर आले. तिथं मैत्रेयाची भेट झाली. आणि विदुर काकाचा मैत्रेयाचा संवाद, त्यामध्ये विदुर काका म्हणतात प्रत्येक जीव हा सुखासाठी अपेक्षा करतो, तरी सुख का नाही भेटत? सुखाय कर्माने करोति लोके नत सुखम वा दुपारम वा. प्रत्येक जीव सुखासाठी प्रयत्न करतो, सुख भेटते का? भेटत नाही. का? सुखाचा पत्ता चुकला. जिथं सुख आहे तिथं आम्ही जात नाही, आणि जिथं आम्ही राहतो तिथं सुख यायला तयार नाही. आम्ही राहतो प्रपंचात, त्या प्रपंचात सुखच नाही. प्रपंचाचं वर्णन सांगा असं कोणतं आहे की पण संतांना म्हटलं की प्रपंचात सुख आहे? प्रत्येक संतांचे वचन तुम्हाला पाहायला भेटतील की संसारात दुःख आहे. संसार दुःख मूळ चहुगळे संसार दुःख मूळ
संसार दुःखातच म्हणून सगळ्यांनी सांगितलं. सुख हा शब्द संसारात शोधणार आहे, म्हणून संसारात सुखाची आणि तुमची कधी गाडी भेट होणार नाही. सुख हा शब्द परमार्थात नाही. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय येतो. पंढरपूरला गेलं तर सुख भेटेल. आम्ही पंढरपूरला जात नाही, पंढरपूर इथे यायला तयार नाही, त्याच्यानं सुखाची आमची कधी गाठ भेटत होत नाही. कारण जर सुखाचं जे आहे, सुख ज्याला म्हणतात ते तर पंढरपुरात आहे ना, सुखरूप आहे. परमात्म्याशिवाय प्राप्त नाही. परमात्मा म्हणजे सुख, म्हणून तिथं गेलं पाहिजे तर सुख मिळेल. विदुराने मैत्रेयाला आणखी काही सृष्टीविषयक प्रश्न विचारले. मला सृष्टीचा विस्तार कसा झाला ते सांगा. म्हणून त्या ठिकाणी मैत्रेय विदुराला सृष्टीचा विस्तार सांगतात. तोच परीक्षिती राजा शुकदेवाला सांगतात. काहीच नव्हतं त्यावेळेस. नारायणाच्या नाभीतून कमळ, त्यावर ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आणि ब्रह्मदेवाच्या मनापासून 4 ऋषी निर्माण झाले. पहिले सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन. ब्रह्मदेवाने यांना सांगितलं की तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. पण ते म्हणले आम्ही संसारात नाही पडायचं, आम्हाला ते विरक्त होते. संघाधिक संसारात पडले नाही. ब्रह्मदेवाला राग आला, माझे पोरं असून माझं ऐकत नाही. ज्या वेळेस आपलेच पोरं आपलं ऐकत नाही त्यावेळेस मायबापाला राग आल्याशिवाय राहत नाही. ब्रह्मदेवाला राग आला, आणि राग तुम्ही किती दाबायचा प्रयत्न करा तो राग कधी ना कधी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. कधी ना कधी वळ्याचं तेल वांग्यावर निघतच असते. घरात नवरा बायकोचे भांडण धक्के पोरायले खावा लागतं. भांडणं झाले की एकदम तिने अटॅक नाही करता येत. मग गोरग मधात आलं की गेलं. म्हणजे याला म्हणतात वळ्याचं तेल वांग्यावर काढणं. राग कुठं ना कुठे निघतोच तो. बाईक फोडता राग पोरावर. ब्रह्मदेवाला राग आला, तो दाबण्याचा प्रयत्न केला आणि तो भ्रुकुटीच्या द्वारा बाहेर आला. भ्रुकुटी फुटली, त्यातून रुद्राचा अवतार झाला. रुद्राला सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा. की रुद्र जन्माला आल्याबरोबर रडायला लागले. रडायला लागले म्हणून रुद्र नाव. मग त्याचं रडणंच थांबेना. मग काय करावं? मग त्यांना 11 नावं दिले, 11 स्थान दिले राहायला. त्यांना 11 पत्न्या दिल्या, आणि मग त्याचं रडणं थांबलं. याला म्हणतात रडून पत्नी माग. रुद्राला सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा. रुद्राने सृष्टी निर्माण केली, पण ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीला हे रुद्राची सृष्टी संपून टाकायची. ब्रह्मदेव विचार करायचे एवढी सृष्टी निर्माण करतो तरी सृष्टीची वाढ होत नाही. काय झालं शिल्लक? किती चाला भराभरून दोन्ही पाय बरोबर. कारण यायनं सृष्टी निर्माण करावं, यायनं खाऊन टाकावती. आता रुद्राची सृष्टी म्हणजे सारी पिशाच चलते. काहीच शिल्लक काहीच नाही मागे. त्याला घाट्यात कंपनी. हे काही बरं नाही. मग ब्रह्मदेवान रुद्राला सांगितलं तुम्ही राहू द्या म्हणे, आता तुम्ही नका सृष्टी निर्माण करू.
मग ब्रह्मदेवानंच त्या ठिकाणी सृष्टी निर्माण करायचं ठरवलं. 5 प्रकारची सृष्टी पहिले ब्रह्मदेवाने निर्माण केली. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, 5 प्रकारची सृष्टी निर्माण केली. अर्थात नंतर मग 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली. त्या 10 प्रकारच्या सृष्टीमध्ये जलचर प्राण्याची सृष्टी वेगळी, सरपटणाऱ्याची वेगळी, 4 पाय असणाऱ्याची वेगळी, असंख्य पाय असणाऱ्याची सृष्टी वेगळी, मानवाची सृष्टी वेगळी, वृक्षाची सृष्टी वेगळी, वेलींची सृष्टी, अशा अनेक 10 प्रकारच्या सृष्ट्या निर्माण केल्या. आणि नंतर ब्रह्मदेवाच्या शरीरापासून अनेक त्या ठिकाणी एक अवयवापासून एक तयार. ब्रह्मदेवाच्या शरीरापासून 10 ऋषींची निर्मिती झाली. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद अशा 10 जणांची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. आणि नंतर ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले. एका भागापासून स्वयंभू मनु झाले आणि एका भागापासून राणी शतरूपा झाली. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं पुढे सृष्टीची निर्मिती तुम्ही करा. त्यांनी सांगितलं मी सृष्टी निर्माण करेल, पण माझी सृष्टी राहिली कुठे? का? कारण ही पृथ्वी तर ते आहे हिरण्याक्षानं रसातळाला नेली, मग माझी पृथ्वी माझी सृष्टी राहील कुठं? ब्रह्मदेव विचार करू लागले आणि त्या विचारात ब्रह्मदेवाचा श्वासोच्छवास वाढला आणि त्यातून ब्रह्मदेवाच्या नाकातून एक अंगुष्ठा एवढा वराह बाहेर आला. तोच परमात्म्याचा वराह अवतार आहे. गोपाल कृष्ण वराह भगवंत त्या ठिकाणी बाहेर आले. क्षणात ते मोठे झाले. मोठे झालेले वराह भगवान आकाशामध्ये गेले. तसेच ते रसातळामध्ये गेले. रसातळामध्ये गेल्यानंतर पृथ्वीला दाढेवर धारण केलं. वराह भगवंत येऊ लागले. हिरण्याक्षाने पाय धरला तसा वराह भगवंताने त्याच्या हाताला घुसला दिला, झटका दिला आणि तसे वर निघाले. पृथ्वीवर स्थापन केली. परीक्षिती म्हणले शुकदेवजी महाराज कथा लय शॉर्टकट सांगितली, मग विस्तारानं सांगा ना जराशी. परीक्षिती राजा विचारतात कोण होता हा हिरण्याक्ष? त्यावेळेस शुकदेवजी सांगतात हिरण्याक्ष हा कश्यप आणि दितीचा पोरगा होता. कश्यपाला अनेक पत्नी, त्यामध्ये अदिती, दिती, दनू अशा अनेक, कद्रू, विनता. त्यापासून दितीपासून झाले ते दैत्य, आदितीपासून झाले ते आदित्य, अशा अनेक पत्नी. अदितीला चांगली त्या ठिकाणी मुलं झाली. दितीलाही वाटायचं मलाही चांगला बलाढ्य मुलगा असावा. एक दिवसचा प्रसंग आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला कश्यप ऋषी आपल्या यज्ञशाळेमध्ये आहे संध्या करण्याकरता. दितीच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण होतं. संध्याकाळची वेळ दितीच्या अंतःकरणात काम निर्माण झाला आणि काम एवढा प्रबल असतो मग माणसाला धर्म कळू देत नाही. कामी माणसाला लाज, लज्जा हे काही कळत नसते. कामातुरम न भयम न लज्जा, काही नाही. संध्याकाळची वेळ आहे काय काही कळत नाही. काही गोष्टी संध्याकाळच्या वेळेला करू नये. संध्याकाळच्या वेळेला जेवण करू नये, संध्याकाळच्या वेळेला अभ्यास करू नये, संध्याकाळच्या वेळेला झोपू नये, तसं संध्याकाळच्या वेळेला संसार करू नये. हे दितीला कळलं. काम प्रबल झाला म्हणून दिती तशीच आली यज्ञशाळेत. कश्यपाकडे काम माझ्या अंतःकरणात निर्माणाला प्रकट केला. कश्यप सांगतात ही वेळ या कामासाठी योग्य नाही, पण ती दिती ऐकत नाही. आणि कश्यपाचा नाईलाज झाला. देवाचीच मर्जी समजून तिच्या अंतःकरणाला काम पूर्ण केला. वेळ निघून गेली पण दितीला नंतर पश्चाताप झाला. कश्यपाकडे आली, महाराज मला काहीतरी क्षमा करा, चूक झाली. कश्यप म्हणले यात काहीच नाही, तुझ्या पोटी येणारा मुलगा दुष्ट होईल. कोणत्या आईला वाटते माझ्या पोटी दुष्ट पोरगा जन्माला आहे? ती म्हणली महाराज काहीतरी उशाप द्या. सांगितलं तुझ्या पोटी जरी दुष्ट पोर जन्माला आले तरी त्याला मारण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागेल आणि तुझ्या पोटी भगवत बसले.
तेवढ्यानं तिला थोडं बरं वाटलं, माझ्या पोटी भगवत बघतो. माझे पोर दुष्ट निघणार म्हणून त्या दितीनं त्या पोराला जन्मच नाही दिला. किती वर्ष? 100 वर्ष. 100 वर्ष उदरात धारण करून ठेवलं आणि त्यांचं तेज वाढलं. सगळीकडे त्या तेजाचा प्रभाव. सगळे म्हणू लागले हे तेज आहे कोणाचं? समजलं की दितीच्या गर्भात असलेल्या पोराचा म्हणजे पोरं होते कोण? ते सामान्य नाही, ते भगवंताचे पार्षद होते. जय विजय. जय विजयाला सनकादिकांनी शाप दिला होता का? सनकादिक आले देवाच्या दर्शनाकरता, जय विजयानं अडवलं, आज जाऊ देत नव्हते. अरे देवाजवळ राहता लेको आणि अभिमान गेला नाही, जा शाप देतो, 3 जन्म तुम्हाला राक्षसाचे घ्यावे लागते. घाबरले, देव आले. देवानं सांगितलं माझ्या मर्जीनं शाप द्या, काही काळजी करू नका, मी अवतार. भागवत भक्त म्हणून जन्माला येसाल तर 7 जन्म, दुष्ट म्हणून जन्माला येसाल तर 3 जन्म. जय विजयानं विचार केला, दुष्ट म्हणून जन्माला जायला पुरते, लवकर देवाजवळ यायला हेच जय विजय या दितीच्या गर्भामध्ये त्यांचं ते दिलं. 100 वर्षानंतर तिनं त्या पोराला जन्म दिला. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचा जन्म झाला. या पृथ्वीवर अपशकुन झाले. दोघही मोठे झाले. हिरण्याक्ष दिग्विजय करत निघाला. दिग्विजय करत निघालेला तो हिरण्याक्ष तो इंद्रावर स्वारी केली. वरुणाकडे गेला. वरुणावर स्वारी करणार. वरुण म्हणला बाबा माझ्याशी युद्ध करून तुला काही मिळणार? तुझ्या तोळीचा कोणीतरी लागेल ना. भगवंताशिवाय कोण तुझ्याशी युद्ध करणार? म्हणून हिरण्याक्ष निघाला. तर वराह दाढेवर पृथ्वी घेऊन चालले होते. पाय धरला. वरा भगवंताने त्याच्या हाताला इचडा देऊन वर आले, पृथ्वीला स्थापन केलं. परत आत गेले. हिरण्याक्षाशी युद्ध केलं देवा. दोघांचं घनघोर युद्ध चालू. हिरण्याक्ष मारल्या जात नाही. ज्या वेळेस हिरण्याक्ष मारल्या जात नाही त्यावेळेस काय करावं? संध्याकाळची वेळ व्हायला लागली. देव घाबरले. देव म्हणले देवा याला लवकर मारा, नाहीतर रात्रीच्या वेळेला पिशाच्याची शक्ती जास्त वाढते. देव घाबरलेले पाहून वरा भगवंताने एक असा प्रहार त्या ठिकाणी हिरण्याक्षावर केला. हिरण्याक्ष गतप्राण झाला आणि देवाने जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हिरण्याक्ष मारला गेला. पृथ्वीवर स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंभू मनूर आणि शतरूपा राहू लागले. त्यांना 3 मुली आणि 2 मुलं झाले. आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 मुली झाल्या आणि 2 पोरं झाले. एक प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद. आकुती, देवहूती आणि प्रसूती. त्यातील देवहूती कर्दम ऋषीला दिली. कोण आहे कर्दम? ब्रह्मदेवाच्या सावलीपासून कर्दमाची उत्पत्ती झाली. बिंदू सरोवराच्या ठिकाणी कर्दमाचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये तपश्चर्या करतात. कर्दम एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली. शेवटी देव प्रसन्न झाले आणि कर्दमाची तपश्चर्या पाहून देवाच्या डोळ्यात अश्रू आले. त्या अश्रूचा बिंद खाली पडला, त्यातून बिंदू सरोवर तयार झालं. काय पाहिजेत मागा? कर्दम म्हणतात दुसरं काही नको देवा, तुमचं दर्शन झाल्यावर मागायचं काय शिल्लक राहत. देव म्हणजे काळजी करू का, तुमच्या पोटी मी अवतार. काही दिवसानं स्वयंभू म्हणू आणि राणी शतरूपा इथं येतील. त्यांची मुलगी देव होती लागली. तुम्ही तिच्याशी विवाह करा, मी तुमच्या पोटी जन्म. देव निघून गेले. काही दिवसानं स्वयंभू म्हणू राणी शतरूपा आले. आपली पोरगी देव होती. कर्दमाला द्यायचं ठरवलं. देव होती, दिसायला फार सुंदर होती म्हणे. किती सुंदर होती. विश्वावसू नावाचा गंधर्व एक वेळ आपल्या महालाच्या देवहूती महालाच्या गॅलरीत उभी होती आणि विश्वावसू गंधर्व वरून आकाश मार्गाने चालला होता. तिचं सौंदर्य पाहून चक्करून खाली पडलं. माप सौंदर्य. कर्दम काय सामान्य होते का? गौर वर्णाचे फार स्वयंभू म्हणून
आणि शत्रुपाने आपली मुलगी देवहूती कर्दमाला दिली. दोघांचाही त्या ठिकाणी विवाह पार पडला. अमाप संपत्ती दान, ते हुंडा काय म्हणतात त्याला, ते भेट म्हणून दिली. आणि स्वयंभू म्हणून राणी शत्रुपाने बनली. कर्दम देवहूतीचा संसार चालू झाला आणि देवहूती सेवा करते कर्दमाची. पण काही इच्छा बोलून दाखवत नाही. सेवा करते फक्त, पण इच्छा मात्र काही बोलून दाखवत नाही. भारत हा पतिव्रता स्त्रीचा देश आहे. इथं अनेक पतिव्रता होऊन गेल्या, ज्यांनी पतीची सेवा केली. अशी देवहूती सेवा करते, अनेक वर्ष झाली सेवा करते, पण काही मागत नाही. एक दिवस कर्दमच त्या ठिकाणी म्हणतात, देवहूती विठ्ठल माझा 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. देवहूती सेवा करते कर्दमाची, पण इच्छा काही व्यक्त नाही. कर्दमानं पाहिलं, बरेच वर्ष झाले देवहूती सेवा करते, पण इच्छा नाही व्यक्त केली कधी. इच्छा नाही व्यक्त केली. काय पाहिजे देवहूती तुला?
अगं एवढ्या दिवसापासून माझी सेवा करतेस पण कधी म्हटलं नाही अहो मला एखादा पावडरचा डबा आणा ना. एवढ्या वर्षापासून सेवा करते पण कधी असं म्हटलं नाही अहो एखादी लिपस्टिक आणा ना, एखादा मेहंदीचा कोण आणा ना, एखादी नेल पेंट आणा ना. असं कधी म्हटलं नाही तू आजपर्यंत. मी तुला कधी विचारलं नाही. पण देव होती आज तुला जर काही मागायचं असेल तर माग. देव होती म्हणले प्रभू एका संसारिक स्त्रीची दुसरी काही इच्छा असणार. आपल्या पुढ्याला त्या ठिकाणी वारस असावा याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. कर्दमानं जाणलं आणि देवहूतीला सांगितलं बिंदू सरोवरामध्ये स्नान कर. देवहूतीनं बिंदू सरोवरामध्ये स्नान केलं. बाहेर आली, दिव्य रूप प्रगट झालं, काही दासी निर्माण झाल्या आणि एक कामक नावाचं विमान तयार केलं. कामक नामाचं विमान तयार केलं कर्दमाने. दोघही त्या विमानामध्ये राहू लागले. ते विमान असं होतं जिथं इच्छा केली तिथं जाईल. सगळ्या सुख सोयी त्या विमानात, वन उपवन सगळं काही त्या विमानात. कर्दम देवहूतीचा संसार चालू झाला आणि त्या संसारात कर्दम देवहूतीला 9 मुली झाल्या. आणि 9 मुली झाल्यानंतर मग कर्दम म्हणतात मी त्या ठिकाणी संन्यास घेतो. देवहूती म्हणते स्वामी सध्याच तुम्हाला जाता नाही येणार का. अहो 9 कन्या झाल्या पण 9 मुली म्हणजे दुसऱ्या घरी जाणार. मग कुणाचं नाव कोण चालली पोरगा पाहिजे. थांबा. कर्दमाला आठवण झाली की देवानं सांगितलं होतं मी तुमच्या पोटी अवतार घेईल आणि अवतार घेईल हे स्मरण झाल्यानंतर कर्दम काही दिवस थांबले आणि कर्दम देवहूतीच्या पोटी भगवंतानं अवतार घेतला कपिल नावानं. गोपाल कृष्ण भगवान कपिल भगवंताचा अवतार झाल्यानंतर कर्दम ऋषी संन्यास घेतात. 9 मुलीनंतर भगवंताचं प्रागट्य. 9 मुली म्हणजे 9विधा भक्ती. 9विधा भक्ती आल्या की मग परमात्मा येत असतो. म्हणून पहिली 9विधा भक्ती अंतकरणात ठसल्या पाहिजे तर अंतकरणात परमात्म्याचं प्रागट्य होते. हे सांगण्याकरता म्हणून ही कथा. एक दिवस त्या ठिकाणी देवहूतीनं आपल्या कपिल भगवंतालाच त्या ठिकाणी गुरु केलं. 8 वर्षाचे कपिल आणि त्यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळेस कपिल भगवंताने आपल्या आईला फार सुंदर असा सांख्य ज्ञानाचा त्या ठिकाणी उपदेश केला. सांख्य शास्त्राचा उपदेश केला. आणखी अनेक प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलं. भक्तिहीन पुरुषाची अधोगती कशी होते, अष्टांग योगाचा विधी सर्व त्या ठिकाणी वर्णन केलं. आणि आपल्या आईला सांख्य शास्त्राचा उपदेश करून कपिल भगवंत आईला म्हणतात आई मीही त्या ठिकाणी आता संन्यास देणार. आणि कपिल भगवंत तिथून निघून गेले. कुठे गेले? गंगा सागरमध्ये. आणि देवहूतीनं कपिलांनी जे ज्ञान सांगितलं त्याच्या द्वारा आपल्याला मोक्ष प्राप्ती करून घेतली. आणि इथं तृतीय स्कंद समाप्त झाला. या तृतीय स्कंदात 2 संसाराचं वर्णन आहे का. एक कश्यप दितीचा संसार आहे आणि दुसरा कर्दम देवहूतीचा संसार आहे. एक संसार हा सर्वासन आहे, एक संसार निर्वासन. ज्या संसारात वासना असते तिथे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप जन्माला येतात आणि जो संसार निर्वासन असते त्या ठिकाणी कपिल भगवंत अवताराला येतात. तुम्हाला वाटत असेल आमच्या पोटी हिरण्याक्ष हिरण्यकश्यप आला पाहिजे तर कश्यप दितीचा संसार करा. आणि तुम्हाला वाटत असेल आमच्या पोटी कपिल भगवंत आले पाहिजे तर कर्दम देवहूतीचा संसार करा. अशा 2 संसाराचं वर्णन आणि तृतीय स्कंद इथं थांबवतात. पुढे चतुर्थ स्कंदाला प्रारंभ होतो. चतुर्थ स्कंदाला या ठिकाणी प्रारंभ होतो. त्यामध्ये 4 पुरुषार्थाचं वर्णन. राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे राधे
राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. चार पुरुषार्थाचं वर्णन करण्याकरता म्हणून चतुर्थ स्कंद आहे पुढे. पुरुषार्थ चार आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म पुरुषार्थ आहे. माणसानं धर्माने वागलं पाहिजे. प्रत्येकाचा धर्म वेगळा. स्त्रियाचा धर्म वेगळा, पत्नीचा धर्म वेगळा, पतीचा धर्म वेगळा, पुत्राचा धर्म वेगळा. म्हणून स्वधर्म पाळणे पुरुषार्थ आहे. धर्म पुरुषार्थ आहे मला कळलं, पण अर्थ पुरुषार्थ कसा काय? अर्थाच्या मागे तर अनर्थ असा ऐकला आम्ही. तुम्ही त्या अर्थाला पुरुषार्थ म्हणता. द्रव्याचे मागे कलिकालाचा लाग मनोनी संग खोटा त्याचा, असं तुम्ही कीर्तनात सांगता. आणि वरून त्याला तुम्ही पुरुषार्थ म्हणता. असं कसं काय? अरे अर्थ पुरुषार्थच आहे, पण धर्ममूलक असेल तर. अधर्ममूलक अर्थ पुरुषार्थ नाही ठरत. धर्ममूलक अर्थ पुरुषार्थ ठरतो. दोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करे, तर तो धर्म आहे. अर्थ तर तो पुरुषार्थ आहे. नाही तर अर्थाच्या मागे अनर्थ आहे. कामाला तुम्ही पुरुषार्थ म्हणता. आम्ही तर कामाचं वर्ण असं ऐकलं की बा काम हा माणसाचा शत्रू आहे. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येन मिहवेरे, असं वर्ण आहे. हे काम क्रोध पायी दया कृपेची साठवण नाही, कृतांताच्या ठाई मानी जाती. ते ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग. हे देहदुर्गीचे दोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, याचे व्यामोहादिक गंड जगावरी. हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरीचे, धायपण याचे अविद्ये केले. हे हृदयाचे किरदार परी तामशी पडेन देव, ये नेहमीच पद दिले प्रमाद मोह. हे कृतांताच्या ठाई मानी जाती. कृतांताच्या दरबारात यांना मान आहे, असे हे काम क्रोध माणसाचे शत्रू आहे. आणि तुम्ही त्यांना पुरुषार्थ म्हणता. आम्ही तर ऐकलं की नरकाचे द्वार आहे ते. त्रिविधम नरकस्येदम द्वारनाशनमात्मना. धर्ममूलक काम पुरुषार्थ आहे. कर्दम देवहूतीचा काम धर्ममूलक आहे. कश्यप भीतीचा काम अधर्ममूलक आहे. आणि मोक्ष तर पुरुषार्थ आहे का बघा. परम पुरुषार्थ आहे. चौ पुरुषार्थ श्री मुक्ती वैसी. चौ पुरुषार्थ श्री भक्ती द्यायची, पण चौथा पुरुषार्थ मोक्ष. भक्ती त्याच्यावरचा, मोक्ष हा चौथा पुरुषार्थ, परम पुरुषार्थ. अशी चार पुरुषार्थाच्या वर्णनाकरता पुढे आलेल्या कथा. स्वयंभू मनु राणी शतरूपा यांना ज्या कन्या झाल्या त्यातील देवहूतीचं वर्णन आपण पाहिलं.
त्या देवहूतीला ज्या 9 कन्या झाल्या होत्या त्या 9 कन्या ब्रह्मदेवाच्या शरीरापासून जे 9 ऋषी झाले, मग त्याचे 9 नावं सांगितले ते तुमच्या ध्यानात आहे म्हणून आता डबल सांगत नाही. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष. नारद तर विरक्त होते, नारदानी लग्न नाही केलं. बाकीचे राहिलेले 9 या 9 पोरीशी त्याने विवाह केला. अनुसया अत्री ऋषीला दिली, तिथं दत्तात्रेयाचा अवतार झाला. त्यानंतर तिथे स्वयंभू मुनीची आकृती नावाची पोरगी होती, ती रुची नावाच्या ऋषीला दिली आणि त्यांना त्यांच्या पोटी यज्ञ, भगवंत आणि दक्षिणा अशी 2 जन्म आले. पण या स्वयंभू मुनीनं काय केलं, त्या दक्षिणेला दत्तक घेतलं आणि पुत्रिका धर्मानुसार तिचा विवाह त्या यज्ञाशीच लावून दिला आणि त्या दक्षिणेचा आणि यज्ञाचा विवाह झाला. म्हणून दक्षिणेचं आणि यज्ञाचं फार जवळचं नातं आहे. तुम्हाला वाटते ब्राह्मण लोक दक्षिणा पाहून मागतात. एक लक्षात घ्या, कोणताही यज्ञ दक्षिणेशिवाय पूर्ण होत नाही. पुन्हा फुलाची बकरी दिलीच पाहिजे तर तो यज्ञ पूर्ण होते, कारण यज्ञाचं दक्षिणेचं पती-पत्नीचं नातं हे हा दाखला त्याचा. पुढे त्यानंतर प्रसूती हे दक्षाला दिली आणि या दक्ष आणि प्रसूती यांना 16 कन्या झाल्या. किती? 16. त्यातल्या 13 दिल्या धर्माला, 1 दिली पितृगणाला, 1 दिली अग्नीला आणि 1 दिली भगवान शिवजीला. 13ही मुलीच्या वंशाचा, जे धर्माला दिल्या होत्या त्यांचा विस्तार झाला. पितृगणाला दिली तिच्या वंशाचा विस्तार झाला, अग्नीला दिली तिच्या वंशाचा विस्तार झाला. म्हणजे भगवान शिवजीला दिली होती सती, तिच्या वंशाचा विस्तार नाही झाला. का नाही झाला? म्हणजे तिच्या वंश वाढायच्या आधी या सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी घेतली होती, म्हणून त्याचा वंश पुढे वाढला नाही. का उडी घेतली होती? एक वेळचा प्रसंग आहे. दक्ष याला प्रजापती हे पद प्राप्त झालं. दक्ष प्रजापती झाला. एक वेळ सभेमध्ये दक्ष आला. त्या सभेत सगळे जण बसलेले. ब्रह्मदेव आहेत, शिवजी त्या सभेमध्ये आहेत. सगळे उठून उभे राहिले. फक्त त्या सभेत 2 जण उठून उभे राहिले नाही, एक ब्रह्मदेव, दुसरे शिवजी. शिवजी उठून उभे राहिले नाही म्हणून दक्षाला राग आला. ब्रह्मदेव उठून उभे राहिले नाही, याचा नाही राग आला. का? त्याला वाटलं ब्रह्मदेव तर माझे पिता आहेत, बापानं पोरगा आल्यावर उठून उभं नाही राहिलं तर काही हरकत नाही, पण जवाईनं तर उठून उभं राहायला पाहिजे होतं, कारण मी सासरा होतो ना, असं त्याला वाटलं. उठून उभं राहायला पाहिजे होतं पण नाही राहिला. दक्षाला राग आला. माणसाचं तसंच आहे. आपण आल्यानंतर किती जण उठून उभे राहिले, इकडे लोकांचं लक्ष नसते, मग कोण उठून उभं नाही राहिलं इकडे पहिलं लक्ष. किती जण आपले दर्शन घेऊन गेले, इकडे लोकांचं लक्ष नसते, मग कोण आपल्या पायीने लागलं इकडे पहिले लक्ष असतं. तो मा पायी नाही लागला. लग्नात किती जणांना सन्मान केला त्याला महत्व नाही, एकानं जर मान नाही दिला तर तिथं राग आला दक्षाला. आणि त्या सभेमध्ये दक्ष शिवजीला अद्वा तद्वा बोलू लागला. म्हणू लागला, स्मशानात राहणारे यांना काय धर्म कळणार, यांना काय चालीरीती कळणार. मोठा कोणी आल्यावर उठून उभं राहावं लागलं, यायला काय कळणार. अमंगल वेश काय धारण करतो असं काय, अभद्र शिव्या देऊ लागलं. आणि ज्या वेळेस दक्ष शिवजीचा अपमान करतो त्यावेळेस बाकीचे जे होते ना ते तिथं बसलेले, त्यातले काही हसू लागले, काही म्हणू लागले बरं झालं. 2 जणांचे भांडणं लागले की कधी कधी तिसऱ्यालाच आनंद होतो. उषा देवता हसू लागले, भृगु ऋषी मिशीवर ताव देऊ लागले, बरं झालं असंच पाहिजे होतं यांना, एकदा असंच पाहिजे होतं. असं त्या ठिकाणी विष्णुदूत आणि शिवदूतामध्ये त्या ठिकाणी जुंपले. दोघे एकमेकाला शाप देऊ लागले. शिवजीला तर काहीच माहित नाही. दक्ष आल्याचं देखील शिवजीला माहित नाही. शिवजी तर ध्यानस्थ होते ना. शिवजी तर माझ्या राम प्रभूच्या भजनामध्ये दंग होते. भजन करी महादेव
भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव राम पूजी सदा शिव राम पूजी सदा शिव भजन करी महादेव श्रीराम भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव महादेव भगवान शिवजी तर राम प्रभूच्या भजनामध्ये तल्लीन होते. दक्ष आल्याचं माहित. अरे जो देवाच्या भजनात रमला त्याला दुसऱ्या आला काही गेला त्याला दुसऱ्याच्या सन्मानाची काही गरज. शिवजी काहीच बोलत नाही. दक्ष मात्र शिव्या शब्द देतो. शिवदूतात कार्यकर्त्यातच भांडण चालू आहे. विष्णूचं आणि शिवजीचं काहीच नाही. ते तर मस्त चालू आहे. ते याचं भजन करतात ते त्याचं भजन करतात आणि मधातले भांडून राहिले. तसंच आहे. शिवजी काही न बोलता उठून निघाले. कैलास पर्वतावर आले पण शिवजीनं शब्दानं सतीला कधी दुखावलं नाही. कधी म्हटलं नाही सतीला तुझा बाप मला बोलला. हा कधीच नाही. आणि त्या जागी आताचे शिवजी असते ते म्हणत असते तुझ्या बापानं माझा अपमान केला बॅग भर गाडी शिवजी मध्ये ते शब्दाला दुखावलं नाही सतीला बोलले नाही. दक्षाचा राग शांत नाही झाला. दक्षानं परत एक यज्ञ ठेवला. शिवजीचा द्रोण सगळ्यांना आमंत्रण दिलं पण त्या ठिकाणी शिवजीला आमंत्रण नाही. पत्रिकेत टीप टाकली होती त्यानं खाली काय येताना विमान तिकडून कैलास मार्गाने एक म्हणे का दूर पडते ना डिझेलचे पैसे देतो तिकडून आला. आकाश मार्गाने कैलास पर्वताहून सगळे विमान चालले. शिवजी पार्वती खाली बसली. आपले सती आई साहेब बसलेले. सती आई साहेबांना पाहिलं विमान चालले. कुठे चालले असतील. नटून थटून जेव्हा स्त्री आहे त्यांना विचारलं कुठे निघाले तुम्ही. त्याने सांगितलं मला तुम्हाला माहित नाही. अगं तुझ्याच बापाच्याकडे मोठा यज्ञ आहे तिकडे चाललं. माझ्या बापाच्याकडे यज्ञ मला माहित नाही. सती शिवजीकडे आणि शिवजीला म्हणते अहो ऐकलं काय. सती असं नाही म्हणत माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे. मग सती म्हणते अहो ऐकलं काय तुमच्या सासऱ्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला ते जवळचे आहे हे सांगायचं त्यात. शिवजी म्हणतात माहित आहे चला ना मग आपण जाऊ ना. नाही सती आपण नाही जाऊ का. अगं आपल्याला आमंत्रण नाही. सती म्हणते आपल्याला आमंत्रणाची काय गरज आहे. हो माझ्या बापाचंच घर आहे ना. तुमचा सासरा आहे ना. काही वेगळा आहे का. नाही सती तरी आमंत्रण नाही म्हणून जाऊ नाही. सती तुला माहित नसेल कदाचित काही ठिकाणी बोलावलं तर गेलं पाहिजे. काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी बोलवायची वाट पाहू नये. वैयक्तिक कार्यक्रम आहे तिथं आमंत्रण असेल तर जा. ज्या ठिकाणी अधर्म चालतो तिथं बोलावलं तरी जाऊ नका. आणि जिथं खरी कथा चालते तिथं बोलवायची वाट पाहू नका. 3 दिवस झाले बांगरबान फोनच नाही केला. भागवत चालू झालं. मी कशी काय येऊ. तसं म्हणून चालत. संताकडे जाताना बोलवायची वाट पाहू नका. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावी संत चरणी भावेली न सदा. जाऊ नये आपण. सती आग्रह करते नाही आपण गेलंच पाहिजे. आणि शिवजीला सांगावं लागते सती एक वेळचा प्रसंग मी सभेत उठून उभं राहिलो नाही म्हणून दक्षाला राग त्या निमित्त हा यज्ञ आहे माझा अपमान करण्याकरता.
सती म्हणते माझ्या बापाच्या मनात तसं काही नाही, तुमच्या मनात अजून तसं असेल. आग्रह धरते सती नाही आपण गेलंच पाहिजे. सती म्हणते तुम्ही जात नसाल ना, मी एकटी जाते. आणि शिवजी ते सतीच्या हट्टापुढे शिवजीचा काही चालत. काही हट्ट असे असतात ते पुरवावेच लागतात. एक राज हट्ट आहे, दुसरा बाल हट्ट आहे आणि तिसरा स्त्री हट्ट आहे. राज हट्ट मोठा अवघड. जर राजानं फरमान काढलं आज रात 12 बजे 500 की नोट बंद. हे भागवतातली गर्दी उद्या बँकेत. तुम्हाला का ते सांगणारी तो बसेल असतील नाही, मी तर तुमच्या आधी नशे ना काही एखादीच 500ची नोट घेऊन तेवढी राजाचा हट्ट आहे, पुरवावाच लागतो. बाल हट्ट. अकबराचा दरबार भरला, बिरबलाला यायला उशीर झाला. आणि उशीर झाला म्हणून त्या ठिकाणी राजा विचारतो, का रे काय उशीर झाला? महाराज निघालोच होतो, पोरगल हट्टी पेटलं होतं. अरे मग काय मागत होतं, देऊन टाकायचं. राजे साहेब तुम्हाला नाही कळणार, बाल हट्ट फार अवघड असतो. कसा काय सिद्ध करून दाखव बरं. बिरबल म्हणला मी होतो मुलगा आणि तुम्ही व्हा म्हणे बाप. दरबारात अकबर बापाच्या भूमिकेत, बिरबल पोराच्या भूमिकेत. लहान पोराची भूमिका करायची ना, म्हणून भर दरबारात बिरबलानं लोटांगण घ्यायला सुरुवात केली, हातपाय आपटायला सुरुवात केली. आणि बिरबल म्हणे बाबा ऊस पाहिजे, बाबा ऊस पाहिजे. आता बापाच्या भूमिकेत कोण? अकबर बादशाने सेवकाला सांगितलं ऊस घेऊन द्या. आता काय राजा बोलेल दल आले, ऊसाचे पेंडकेच आणून टाक. त्यातलं एक ऊस काढला आणि दिला त्याला. बिरबलाचे हातपाय वापरले. बाबा ऊस सगळ्या नाही पाहिजेत, मग तोडून पाहिजे. त्याने सांगितलं ऊस तोडून घ्या. ऊस तोडून गेला. बिरबलाने हातपाय वापरले. बाबा तोडून नाही, मग सगळ्या पाहिजे. राजा म्हणजे त्या पेंडीतला दुसरा काळ बरं. ते म्हणे दुसरा नाही, मग हात तोडून पाहिजे. त्यानं हातपाय आपटणं चालू केलं. असं केल्याबरोबर अकबर त्या ठिकाणी संतापला. अकबर म्हणे बिरबला काय लावलं हे? झोडलेला ऊस काय तोडता येत असतो? तोडलेला ऊस काय जोडता येत असतो काय? काही लावता आपलं. राजे साहेब रागवू नका म्हणे, यालाच बालहट्ट म्हणतात. बालहट्ट पुरवणं फार कठीण आहे, तसा स्त्री हट्ट पुरवणं फार कठीण. संक्रांतीला बाईनं म्हटलं 500 रुपयाची साडी पाहिजे. 499ची नाही चालत. नाही 500चीच लागली. स्त्री हट्ट आहे. आज सती हट्ट करते, शिवजी हट्टापुढे हारतात. सती एकटी जायला निघते दरवाजापर्यंत, म्हणजे जाते उंबरट्यापर्यंत. मनात विचार करते पती सोबत नाही तर मी एकटी जाऊन काय करू. परत माघारी येते, परत जाते, परत येते. आणि आता निश्चय करते सती की मी एकटीच जाणार. सती जायला निघते. शिवजी पाहतात चालली, आता खरंच चालली, एकटीच चालली. आणि मग शिवजी नंदीला सांगतात जा काही शोधन सोबत दिले. आणि नंदी आले मागून. सती आई साहेबाला म्हणतो आई पैदल कशाला जाता, मग 4 व्हीलर आहे ना. बसले नंदीवर. आई यज्ञ मंडपाच्या ठिकाणी त्या ठिकाणी सती आली. बाप यज्ञाच्या दारावर उभा आहे तिथं मंडपाच्या. पाहुण्याचं स्वागत करतोय. सती आलेली आहे. पण सती आलेली असताना बापानं तोंड फिरवलं, सतीकडे पाहिलं देखील नाही. सतीला वाटलं माझ्या बापाचं माझ्याकडे लक्ष नसेल. सती पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी परत त्याने मान फिरवली. सतीला वाटलं गडबडीत असतील, नंतर बोले. बहिणी तिथं उभ्या होत्या बाजूला, आणि बहिणी बाजूला उभ्या होत्या. त्या बहिणीनं तिला पाहिलं, बहिणी हसू लागल्या आणि बहिणी बोलू लागल्या. बहिणी बोले बहुत मुस्काता. हसत हसत बहिणी बोलायला लागल्या. त्या काय म्हणू लागल्या? त्यातली किती बहिणी होत्या त्या सतीला किती बहिणी होत्या? आता सांगितलं ना दक्षाला 16 कन्या. आता त्यातली सती सोडल्या की बाकी किती राहिल्या?
बंद राहतो. त्या बाकीच्या सगळ्या आलेल्या बहिणी त्या आपसात हसू लागल्या. हा, त्यातली एक म्हणू लागली, का ग हे आणखी तिथंच राहतात का स्मशानात? कैलासावर घर नाही यांना? काही घरकुलात नंबर लागला नाही वाटते ऐका नाही. दुसरी म्हणे, बाई हिच्या घरच्या पोहानं काही पावडरचा ब्रँड बदलला का नाही? काही ऑइल टोन पॉन्ड्स असं दुसरं काही पावडर लावते का नाही का? तेच आपली दाखव. एक म्हणे, काही दुसरे हार घेतले की नाही? आता सोन्याचे घेतले असतील तर तेच मुंडक्याच्या माळा घालतो. अशा बोलू लागल्या, अपमानित बोलू लागल्या. सतीला फार दुःख वाटलं. दुःख झाले सतीला. बाप बोलला नाही आणि बहिणी बोलल्या नाही, कारण आज सतीचं माहेर सतीवर रुसलं होतं. लक्षात घ्या, स्त्रीवर सगळे रुसले तर चालतील, पण स्त्रीचं माहेर स्त्रीवर कधी रुसलं नाही. एखाद्या वेळेस सासर रुसलं तर चालेल, पण माहेर कधी रुसलं नाही. ज्या वेळेस माहेर रुसते त्यावेळेस स्त्रीनं जावं कुणीकडे, कुठे जावं? एखाद्या वेळेस सासरात नाही पटलं, बाई माहेरात येऊन राहील. पण ज्या वेळेस माहेरातही तिला जागा नसते, मग ती मरणाला जवळ केल्याशिवाय राहत नाही. आणि सगळे रुसले तर चालतील, पण माहेर कधी रुसू नाही. आज सतीचं माहेर सतीवर रुसलं. बहिणी बोलत नाही, बापही बोलत नाही. निघाली गेली. पण ही आशा होती की त्या माहेरात अजून माय जिवंत होती. आणि सतीची माय वाट पाहते आहे, माझ्या सगळ्या पोरी आल्या पण माझी सती अजून आली नाही. आणि सतीला पाहिल्याबरोबर प्रसती पळत गेली, सतीला आलिंगन दिलं, माझी मुलगी. आणि मायनं जवळ घेतल्याबरोबर सती सगळं दुःख विसरली. पहिली बोलल्या नाही, त्याचं काही वाटलं नाही, बाप बोलला नाही, काही वाटलं नाही, पण माझी माय तर माझ्याशी बोलली. म्हणून असं म्हणतात, माहेरातलं सगळं संपलं तर चालेल, पण माहेरातली माय जिवंत राहिली पाहिजे. म्हणतात माहेरात माय आहे तर त्या माहेराला शोभा आहे, त्या माहेराला माहेर पण आहे. माहेरातली माय संपली की माहेर संपली. मायची माया वेगळी असते. का तुम्ही कधी किती थकलेली माय असली तरी पोरीच्या घरी जाताना रिकाम्या हाताने कधी जाणार नाही. अर्धा किलो मुगाची डाळ घेऊनच जाईल, पावशेर भर तीळ घेऊनच जाईल, किलो भर उडदाची डाळ घेऊनच जाईल, काही ना काहीतरी घेऊन जाईल. नातवाला भात घेऊनच जाईल. आणि पोरगी जर आली तर तिला कधी रिकाम पाठवणार नाही. म्हणून माहेरात माय काय. आज सतीची माय होती म्हणून सतीला माहेरात विचारणारे कोणतरी एक होतो, नाही तो कोण विचारतो. सतीला फार दुःख झालं. यज्ञ मंडपात गेली सती, ती पाहिलं सतीनं सगळ्यांचे आसन आहेत पण माझ्या पतीचं कुठं आसन दिसत नाही. म्हणून सतीला त्या ठिकाणी दुःख झालं. इथं माझ्या स्वामीचा अपमान होतो, सहन नाही झालं. स्वतःचा अपमान सहन केला पण स्वामीचा नाही. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपल्या गुरुचा आणि आपल्या स्वामीचा अपमान होतो ना, तिथं माणसाला कधी थांबू नाही. झालं तर प्रतिकार करावं, नाही तर तिथून निघून जा. सतीने विचार केला, मी प्रतिकार करू शकत नाही, मी स्त्री आहे आणि निघून कशी काय जाऊ. कारण शिवजी नको म्हणले होते तरी मी स्वामीचं ऐकलं नाही. मी गेली तर त्या ठिकाणी शिवजी माझा स्वीकार करणार नाही, तसं नाही. शिवजी माझा स्वीकार करतील पण कधीतरी मला दक्ष कुमारी या नावानं आवाज देतील. शिवद्रोही असणाऱ्या दक्षापासून हे शरीर तयार झालं म्हणून मला ठेवायचंच नाही. म्हणून सतीनं योगाग्नीच्या द्वारा त्या ठिकाणी आपला देह संपवला. सगळे जण तिथं होते, एकच हाहाकार झाला. आणि नारद महर्षी तिथे होते, ते तसेच कैलासाकडे निघाले. शिवजी बसलेले, नारदजी असं येतात जसं काही माहीतच नाही. शिवजीला विचारतं, आई साहेब दिसत नाहीत, कुठे आहे? शिवजीने सांगितलं माहेरात गेले. नारद विचारतात कधी येतील? नारदाला माहिती माहित आहे कधी येतील. येतील 2-4 दिवसानं. नारद मला आता नाही येत. त्यांनी आपला देह संपवला. शिवजीने हे ऐकलं, नारदजी तिथून निघाले. पुढे काय होणार नारदांना नाही. शिवजीला राग आला, जटा सोडल्या शिवजीने आणि जटा सोडल्यानंतर त्यातून एक केस धरला आणि तो खाली टाकला. त्यातून वीरभद्र तयार झाला.
त्या वीरभद्राला आज्ञा केली, जा दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करा. काही शिवगण वीरभद्र आला आणि त्या वीरभद्रानं त्या ठिकाणी पूर्ण दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. शिवजीकडे तांडव करतात. रागावलेले आहे शिवजी. यज्ञाचा सगळा विध्वंस केला. दक्षाचं मुंडक त्या ठिकाणी छापलं आणि सगळ्या देवानं पाहिलं की अरे यज्ञ तर धर्माचा अंग आहे, यज्ञच राहिला नाही तर कसं व्हावं. यज्ञ असेल तर त्या ठिकाणी पाणी पडेल, पाणी पडलं तर अन्न. यज्ञात भवती पर्जन्य, पर्जन्यात अन्न संभवा. यज्ञ झाला तर पाऊस पडेल, पाऊस पडला तर अन्न पिकेल, अन्न पिकेल तर जीवाचं त्या ठिकाणी रक्षण होईल. धर्म यज्ञात राहिला नाही तर कसं व्हावं. आणि सगळे देवता लोक कैलासाकडे निघाले. शिवजी रागात आहेत, तांडव करतायत आणि शिवजीची स्तुती करतात त्या ठिकाणी. कैलास राणा शिवचंद्र मोडी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखारी, दुर्दवेन शंभो मज पूर्णतारी. सगळे शिवजीची स्तुती करतात. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम. भजन करा सगळे जण. आणि वाजवा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. भजन करा, टाळी वाजवा. वाह वाह वाह. ओम नमः
देवता लोक शिवजीची स्तुती करतात, शिवजी शांत होतात. शिवजी असं दैवत आहे, क्षणी रुष्टा क्षणी तुष्टा, रुष्टा तुष्टा क्षणी क्षणी. शिवजीला विनंती करतात, देवा यज्ञ जर थांबला तर कसं वा. शिवजी तिथं आले आणि दक्षाला गोकुळाचं मुंडकं बसवलं आणि पुढचा यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण केला. शिवजीचं पूजन केलं. दक्ष स्तुती करतो शिवजीची. चांगलं तोंड होतं तेव्हा केली नाही, बोकळाच्या मुखाने शिवजीची स्तुती करतो. म्हणून आजही मंदिरात गेलं की आपण असं वाजवतो ना, बोकळासारखा आवाज करतो. त्याला बोकळाचं मुंडकं होतं म्हणून तो तसा बोकळाचा आवाज काढाय. आपल्याला तर चांगलं तोंड आहे, चांगली स्तुती करा. अशा पद्धतीने यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण झाला. सतीचा वंश पुढे वाढला नाही, कारण सतीने यज्ञात उडी घेतली होती म्हणून. पुढे जे 2 पोरं झाले त्यातील उत्तानपाद प्रियव्रत मोठा होता, पण तरी उत्तानपादाच्या वंशाचं पहिले वर्णन. उत्तानपादाचा वंशाचं वर्णन सांगतात कारण तो संसारात आसक्त आहे. उत्तानपाद कोण आहे? उत्तानपाद दुसरा तिसरा कोणी नाही. उत्तानपाद म्हणजे जीव आहे. तुम्ही आपण सगळे उत्तानपाद आहोत. उत्तान म्हणजे वर आणि पाद म्हणजे पाय. ज्याचे पाय वर असतात तो उत्तानपाद. तुम्ही आम्ही पोटात असताना आपले पाय वरच असतात, मुंडकं खाली असते, म्हणून आपण सगळे कोण उत्तानपाद. आणि तसंही माणसाला जरासं काही भेटलं की माणूस उत्तानपादच असतो, म्हणजे त्याचे पाय वरच असतात, जमिनीला टेकत नाही, म्हणून तो उत्तान. आणि उत्तानपाद, या उत्तानपादाला 2 त्या ठिकाणी पत्नी आहेत. एकीचं नाव आहे सुनीती, दुसरीचं सुरुची. या जीवाला सुनीती आवडत नाही बघा, सुरुची आवडते. सु म्हणजे चांगली, नीती आवडत नाही जीवाला. आणि सुरुची म्हणजे चांगली चव आवडते. चांगली चव, वाईट चव आवडते का? चांगली चव, हा घरचं बोल नाही लागत, म्हणजे सुरुची आवडते याचा अर्थ. पण एक ध्यानात ठेवा, सुनीतीचं फळ हे ध्रुव आहे. ध्रुव म्हणजे टिकाऊ. सुरुचीचं फळ उत्तम असेल पण टिकाऊ नाही. ध्रुव म्हणजे टिकाऊ आहे पण उत्तमच असेल असं काही नाही. उत्तानपादाला 2 राण्या, सुनीती आणि सुरुची. सुनीती नावडती आहे म्हणून तिचा महाल दूर आहे. 5 वर्षाचा ध्रुव तिचा पोरगा आहे, अलग राहतो. पोरासोबत खेळतो ध्रुव. पोरं विचारतात, का रे आमचे बाबा नेहमी आम्हाला बोलवायला येतात, तुझे बाबा येत नाही, तुला बाबा नाही का? ध्रुव म्हणायचा नाही. नाही म्हणजे गावा गेले का? नाही नाही. मग वाढले का? नाही नाही. मग नाही तूच म्हणे. नाही तूच म्हणजे अरे पाहिलेच नाही कधी त्यानं बाबा, म्हणून तो नाही. एक दिवस आईला विचारतो ध्रुव, आई मला बाबा नाही का? त्यावेळेस आई म्हणते, बाळा तुला बाबा आहे, पण तू अभागी आहेस की माझ्या पोटी जन्माला आला. तू जर सुरुचीच्या पोटी जन्माला आला असता तर तुला बापाची भेट झाली असती. माझ्या पोटी जन्माला आला म्हणून बापाची तुझी भेट नाही कधी. ध्रुवानं त्या ठिकाणी विचार केला, एकदा तर म्हणजे बापाची भेट घेऊनच येतो. आणि खेळत खेळत पोराईसोबत तो राजवाड्यात गेला. ध्रुव आसनावर बसले, उत्तानपाद आसनावर बसलेला ध्रुवाला पाहिलं. आसनं उठला, पोराला जवळ घेतलं, मांडीवर कोरवाळलं, लाळ करू लागला. सुरुचीला ते आवडलं. हात धरला ध्रुवाचा, मांडीवरून ओढलं, लोटलं त्याला. या मांडीवर बसायचा अधिकार नाही तुला. मांडीवर जर बसायचं असेल तर वनात जा, तपश्चर्या कर, देवाला प्राप्त कर. देव म्हणेल वरंबुयात काहीतरी माग. आणि त्यावेळेस देवाला म्हणा, मला सुरुचीच्या पोटी जन्माला घाल, माझ्या पोटी जन्माला घे, मग तुला या मांडीवर बसता येईल. 5 वर्षाचा होता ध्रुव, पण फार समजदार होता. शब्द लागले ते, रडू लागला. काही पोरं आधीच पुढे गेले, सुनीतीला सांगितलं आणि सुनीतीला सगळी हकीकत आधीच कळाली. ध्रुव रडत रडत गेला आईकडे. आणि आईकडे गेल्यानंतर आईनं जवळ घेतलं ध्रुवाला, डोक्यावरून हात फिरवला. ध्रुव सांगू लागला, त्या आईने मला मांडीवरून उठून दिलं, सांगितलं त्या मांडीवर बसायचं असेल तर वनात जा, देवाला प्राप्त कर. देव भेटला की माझ्या पोटी जन्म घेण्या मांडीवर बस. त्यावेळेस सुनीती डोक्यानं हात फिरवते, सांगते, बाळा त्या आईनं जे सांगितलं ते फार योग्य सांगितलं. सुनीती होती ना ते, म्हणून तशी म्हणली. आताच्या काळातली सुनीती असते ते म्हणत होते, ते भांडत गेली असती तिच्या, तुझ्याच पोराचा बाप आहे का? भांडत गेली असते. त्याचा काही अधिकार आहे की नाही माझ्या पोराचा? कधी भांडली नाही. ध्रुवाला सांगितलं, त्या आईने जे सांगितलं ते बरोबर सांगितलं, योग्य सांगितलं.
अरे ती आई जर म्हणत असेल वनात जाय देव प्राप्त कर, तुला काय हे या जगात कोण सांगते असं? या जगात असं कोणी नाही शिकवत देव मिळव म्हणून. देव प्राप्तीचा मार्ग जर दाखवत असेल तर फार योग्य सांगितलं तुला, या जगात देव प्राप्तीचा. अरे वनात जाय देव मिळव असं कोणी नाही सांगत. मलाही लोक सांगतील पुण्या मुंबईला जा, तिथं चांगलं ऍडमिशन घे, चांगला शिक, मग तुला नोकरी लागी, आणि नोकरी लागली की मग तुला बायको भेटी. म्हणजे बायकोच्या भेटीचा उपाय लोक सांगतील, पण देवाच्या भेटीचा नाही. या जगात देवाच्या भेटीचा उपाय कोणी नाही सांगत. आणि तुला जर तिनं देवाच्या भेटीचा उपाय सांगितला असेल ना, फार योग्य सांगितलं, फार योग्य सांगितलं. तसंही त्याच्याशिवाय कोण आहे आपल्याला? आई त्याच्याशिवाय म्हणजे तो कोण? तोच तो परमात्मा. कुठे राहतो? वनात. ध्रुवानं मनात ठरवलं एकदा तर त्याला भेटूनच येतो, आणि रातोरात ध्रुव वनात निघाले. चीट पाखरू नाही अशा वनात ध्रुव जातात. भय नाही अंत करणार, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उजवी कोळे छोटे छोटे पावलं ते वनाच्या दिशेने नारद महर्षी चालले नारायण 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 भजन करत. पाहिलं लहान पोरग दिसते, जवळ आले, का रे बाबा कुठे त्या ठिकाणी वनात कसा काय तू? वाट चुकला का काही? नाही बाबा मी वाट नाही चुकलो, आता तर मी वाटेला लागलो. वाटेला लागला? हो, परमार्थाच्या वाटेला लागलो. देवाच्या वाटेकडे तुम्ही निघा, साधू आपोआप भेटले. नारद भेटले. अरे दुधाचे ओठ सोकले नाही तर देव मिळवायला लागला. लोक मरायला टेकलं तर देव मिळवायची विचार मनात येत नाही. तू 5 वर्षाचा दुधाचे ओठ सोकले, देव काय खेळण्या बागळण्याचं वय आहे? नाही बाबा, मी मनात निश्चय करून आलो, मी आता परत जाणार नाही, देव प्राप्त करूनच जाईल. निश्चय पाहिला, मस्तकावर हात ठेवला नारदाने. हात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं एका मंत्राचा जप करायचा. मी सांगेल 12 अक्षरी मंत्र सांगितला. ओम नमो भगवते वासुदेव. हा मंत्र जप. इथूनच जवळ मधुवन आहे. ध्रुव मधुवनामध्ये गेला, मध्ये स्नान केलं आणि ध्रुवानं साधनेला प्रारंभ केला. आणि ध्रुव साधना करू लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मधुवनामध्ये ध्रुव साधना करतोय. त्या ठिकाणी पहिल्या महिन्यामध्ये तर त्या ठिकाणी वाळलेलं एखादं फळ खावं आणि ध्रुवानं साधना करावं. देव भेटला नाही. दुसऱ्या महिन्यामध्ये तर ध्रुव बाळ त्या ठिकाणी आणखी साधना करतो. 3 दिवसाच्या अंतरानं वाळलेलं ध्रुव खावं. तिसऱ्या महिन्यात साधना आणखी कठोर करतो. 6 दिवसातून त्या ठिकाणी पाणी प्यावं. 4थ्या महिन्यात ध्रुव आणखी साधना कठोर करतो. श्वास घेतो 12 साधना करतो. ओम नमो भगवते
म्हणून त्या ठिकाणी सगळ्या जगाचे श्वास घेतले. आणि देव तर देवाकडे गेले. देवा ओ देवा काय भेट द्या ना भक्ताला. आता परमात्मा ध्रुवाकडे यायला निघाले. प्रत्येकाला विचारतात ओ ध्रुव पाहिला का? तुम्ही तर म्हणता देवाला सगळं कळतं, ध्रुव कळत नाही का कुठे बसला? तरी विचारतात ध्रुव दिसला का ध्रुव? कारण त्यांना सांगायचं रे ध्रुवामुळे तुम्हाला दर्शन. आणि मधुवनामध्ये त्या ठिकाणी देव ध्रुवाच्या समोर येऊन उभे राहिले आणि ध्रुवाचं भजन चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. परमात्मा समोर उभे आहे आणि ध्रुवाचं भजन चालू आहे. ज्यावेळेस ध्रुव पाहत नाही त्यावेळेस परमात्मा काय करतात? कितीक वेळ उभं राहून मनात विचार करतात. शंख घेतात आणि ध्रुवाच्या गालाला लावतात. ना तरी मधुवनी ध्रुवाची केली दैशे कपोल शंके शिवतळे वेदाची मती ठेली केला. आणि ध्रुवाच्या गालाला शंख लावल्याबरोबर ध्रुव त्या ठिकाणी स्तुती करत नव्हता, पण देवानं जाणलं याला स्तुती करायची. शंख लावल्याबरोबर ध्रुव बोलायला लागला. स्तुती करतो. योंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वराम् अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणं नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. फार सुंदर ध्रुवानं स्तुती केली, फार गंभीर असेल. आणि काय पाहिजे माग म्हटल्यानंतर ध्रुव म्हणतात देवा अशा जाग्यावर बसवा जिथून कोणी उठ म्हणणार नाही. आणि माणसानं नेहमी अशा जाग्यावर बसवा जिथून कोणी उठून देणार नाही. ऐशी जगह पे बैठना कोई न बोले उठ आणि ऐशी वाणी बोलना कोई न बोले झूठ. अशा जाग्यावर बसा, नाही तर जिथून उठून देते तिथं कशाला बसा. मुख्यमंत्र्याची सभा एक जण गेला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि मुख्यमंत्री आले उठून गेलो. खाली आला लोकांना सांगे मुख्यमंत्री माझ्याशी बोलले, मुख्यमंत्री माझ्याशी बोलले, मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. लोक म्हणले पण अरे काय बोलले? काही नाही म्हणले, खाली उतर म्हणले. अरे खाली उतर म्हणले तर बसला कशाला तिथं? अशा जाग्यावर बसू नये जिथून कोणी उठून देते. मला अशा जाग्यावर बसवा जिथून कोणी उठतात. आलं कधी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर. काय इच्छा घेऊन आला तो वनाला याची राणी बैसावी पितयाच्या उसंग की तो चंद्र सूर्य का परिसदेगे लागू केला. म्हणून त्या ठिकाणी वर प्राप्त झाला. ध्रुव आता घराकडे निघाला. उत्तानपादानं त्या ठिकाणी ध्रुवाच्या स्वागताची तयारी केली. ध्रुव नगरात आला, ध्रुवाचं स्वागत झालं आणि उत्तानपादानं त्या ठिकाणी ध्रुवाला राजा बनवलं. एक दिवस ध्रुवाचा भाऊ उत्तम यक्षाकडून मारला गेला आणि वनात यक्षाकडून मारला गेला म्हणून ध्रुव सगळ्या यक्षाला मारत निघाला. उत्तमची आई सुरुची मारल्या गेली, ती करून त्यामध्ये वेद आली वनामध्ये. आणि त्या ठिकाणी हजारो वर्षपर्यंत ध्रुवानं राज्य केलं आणि ध्रुव वैकुंठाला निघून गेला. पुढे ध्रुवाचा वंश चालू राहिला. ध्रुवाच्या वंशात अनेक राजे लोक झाले. त्या अनेक राजे लोकांचं वर्णन ध्रुवाच्या वंशाचं वर्णन आहे.
आणि हे सगळं एक 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 क्रमानं कथा पाहत जशा जशा शक्य होतील त्या पद्धतीनं पाहत उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला कृष्ण जन्मापर्यंत पोहोचायचं आहे. उद्या संध्याकाळच्या सत्रात कृष्ण जन्म साजरा होणार आहे. तुम्ही त्या तयारीने यायचं. सुंट वडा काय असेल ते सगळं साहित्य पूजेचं घेऊन यायचं. म्हणून आजचं जे सत्र आहे या ठिकाणी विराम घेते. आरतीची तयारी करा. 2 मिनिटात भजन. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपा